नमस्कार. पितृपक्षात केल्या जाणारी ही तांदळाची खीर आहे. आमच्याकडं या पद्धतीने करतात. तर बघूया आपण कशी करता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला प्रमाण कळते किती घेतलं ते. हे अर्धी वाटी तांदूळ घेतले मी. हे कालीमुछ तांदूळ आहे. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. हे 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि एक अर्धी वाटी तांदूळ घेतले मी. हे त्याला मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि एक 2-3 तास भिजत घालायचे हे तांदूळ. एक 2-4 काजू घातले मी आणि झाकण ठेवलं. आता 2 तासानंतर वरचं पाणी काढून टाकलं. थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये. आपण त्या पाण्यासहित आपण हे पूर्ण तांदूळ आणि ते काजू मिक्सरमधून बारीक करून घेऊया. खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही बघू शकता. थोडंसं रवाळ आहे आपलं हे मिश्रण. आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते, कढई गरम करायला ठेवली, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घातलं. पाणी थोडंसं गरम झालं की हळूहळू हे मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं. तुम्ही अर्धं पाणी आणि अर्धे दूध पण घालू शकता, कारण आपल्याला थोडंसं आधी छान हे शिजवून घ्यायचे. आपण जर डायरेक्ट दूध घातलं तर पटकन शिजल्या जात नाही ही खीर आपली. त्याच्यामुळं आपण थोडंसं पाणी किंवा अर्धं पाणी अर्धं हे वापरलं तरी चालते, दूध वापरलं तरी चालते. आणि छान आता दूध घातलं मी, साईज दूध घातलं मी. 1.5 लिटर दूध घातलं याच्यामध्ये. तुम्हाला जर थोडंसं पातळ हवी असेल तर तुम्ही 1 लिटर दूध घालू शकता आणि थोडीशी दाटसर हवी असेल तर 1.5 लिटर दूध बरोबर होते. तसंही खीर जसं जसं थंड होते तसं तसं घट्ट होतेच. आणि आपल्याला मंदच गॅस ठेवायचं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅस ठेवायचं. सारखं ढवळत राहायचं, कारण सारखं हलवत राहायचं. गॅस मंदच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये गुठळा नाही व्हायला पाहिजे. सारखं ढवळत राहायचं. आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने मी साखर घेतली, 1.25 वाटी. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचे साखर घालू शकता. 2-4 विलायची कुटून घातली मी शक्यतो विलायची कुटूनच वापरते. आता मी हे बदामाचे काप घेतले, थोडेसे चारोळी घेतली आणि काजूचे काप घेतले. तूप गरम केलं मी 1 अर्धी वाटी. त्यामध्ये हे सगळं तळून घेतलं आणि हे खीरमध्ये मिक्स केलं. छान वरून आपण जसं फोडणी वगैरे देतो त्याप्रमाणे हे मिक्स केलं आणि थोडंसं मिक्स करून घेतलं. गरम खीरमध्ये हे छान मिक्स झालं. 1 लिटर दुधामधलं माझं एवढं दूध शिल्लक राहिलं. जर तुम्हाला कमी दाटसर हवी असेल तर तुम्ही एवढं दूध पण वापरू शकता, किंवा जसं जसं आपली खीर थंड होते त्याप्रमाणे तुम्ही गरम दूध करूनसुद्धा वापरू शकता. तुम्हाला किती पातळ हवे किंवा किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही करू शकता. तर आमच्याकडं याप्रमाणे तांदळाची खीर केली जाते पितृपक्षामध्ये. तर बघू शकता कलर छान आला. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.